राम राम शेतकरी मित्रांनो, सहर्ष स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये। बऱ्याच वर्षापासून जे आपण हळद लागवड करत आहे त्या हळद लागवडबद्दलच हा व्हिडिओ आहे। आज आपण बघणार आहे हळदीचं संपूर्ण व्यवस्थापन हळद लागवड करेपर्यंत। हळद लागवडनंतर जे आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे म्हणजे खताचं व्यवस्थापन, तर ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे मित्रांनो। तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा। जागतिक बाजारपेठेमध्ये हळदीला आजच्या तारखेत खूप जास्त मागणी आहे मित्रांनो, कारण की हळद असं पीक आहे जे 12 महिने लागतं त्या पिकाला, म्हणून बरेचसे शेतकरी याला टाळतात। आपण जर प्रॉपर नियोजन करून जर शेती केली तर हळदीचं लागवड केलं तर बरेचसा आपल्याला फायदा होऊ शकतो। चला मित्रांनो, बाकीच्या भकाल्या आपण बंद मारू। तर एक थोडंसं तुम्हाला सिंपल माहिती दिली का जागतिक बाजारपेठेमध्ये अजूनही 2 वर्ष आपल्याला चान्स आहे की हळदीचं उत्पन्न घेऊन मालामाल होऊ शकतो आपण मित्रांनो। तर चला आता आपण तुम्हाला दाखवणार, पहिले आपण शेतामध्ये आपण बेसल डोस टाकायच्या आधी जे बेड पाडतो त्या बेड आपल्याला कसे पाडायचे आहे, किती फुटावर घ्यायचे आहे आणि संपूर्ण माहिती सांगतो तुम्हाला मित्रांनो मी। चला तर व्हिडिओ जो आहे तो कंटिन्यू राहा मित्रांनो। तर बघू शकता इथे आपण जो बेड घेतलेला आहे तो साधारण या बेड आणि या बेडचं अंतर 5 फूट आहे। हा आपला फार्म ट्रॅक ट्रॅक्टरने आपण बेड पाडलेला आहे। 5 फुटाचं अंतर ठेवून आपण बेड पाडलेलं आहे। तर बेड पाडायच्या आधी आपण काय केलं होतं, जेव्हा बेड पाडला होता इथे तेव्हा बेड पाडताना बेडच्या मध्ये आपण इथे नाली करून घेतली होती। नाली पाडल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये बेसल डोस भरण्यासाठी मदत झाली मित्रांनो। आपण शेणखत याच्यामध्ये पूर्ण भरलेला आहे, तसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। आपण याच्यामध्ये बायाच्या साह्याने मजुराच्या साह्याने याच्यामध्ये बेसल डोस भरून घेतला आहे शेणखताचा। आपल्या 4 एकरमध्ये आपण 4 ट्रॉली शेणखत टाकलं आहे। जर आपल्याला 4 एकरामध्ये जर शेणखत टाकायचं असेल पारंपरिक पद्धतीने तर आपल्याला शेणखत खूप लागू शकतं मित्रांनो। एकरी 10 टन शेणखत लागतं, पण आपण इथे 4 ट्रॉलीत भागवलेला आहे, कारण की आपण डायरेक्ट त्या बेडमध्ये बेसल डोस भरलेला आहे शेणखताचा। आणि त्याच्यासोबतच तुम्हाला आता पुढचा बेसल डोस सांगतो, तो आहे रासायनिकचा बेसल डोस। तर बेसल डोस करताना आपल्याला आपल्या पहिले जमिनीची माती परीक्षण करणं हे खूप गरजेचं आहे। मातीमध्ये काय गुणधर्म कमी आहे याचा आपल्याला पहिले अंदाज घेणं खूप गरजेचं आहे। आपल्याला हळदीसाठी आपल्याला पोटॅशची मात्रा भरपूर पाहिजे। तर पोटॅशचे प्रमाण विदर्भामध्ये, नागपूर पट्ट्यामध्ये, विदर्भामध्ये, पूर्ण अमरावती पट्ट्यामध्ये पोटॅशचं प्रमाण आपल्या जमिनीमध्ये जास्त आहे, पण नायट्रोजन आणि फॉस्फरसचं प्रमाण कमी आहे। तर आपल्याला त्याचा बॅलन्स करणं हे खूप गरजेचं आहे। तर आपण इथे निवडलं आहे आपल्या शेतीसाठी 10 26 26 आणि त्याच्यासोबत आपण एकरी 2 पोते 10 26 26 आणि एकराचा हिशोब सांगत आहे मित्रांनो 4 पोते सिंगल सुपर फॉस्फेट आपण टाकलेलं आहे झिंक कोटेडवालं। तर असं आपण पूर्ण बेसल डोस याचमध्ये भरून घेतलेला आहे। ते पण मी तुम्हाला दाखवतो की ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण बेसल डोस कसा टाकलेला आहे। वापस आपण याला टोपी जे याला सवान केलेलं आहे बेडला, बघू शकता इथून तर या बेडचं अंतर जे आहे ते साधारण 1.5 फुटाचं अंतर आहे। आणि यामध्ये आपण जे आहे तुम्हाला इथे दाखवतो मी आता काकर कसे पाडलेलं आहे, संपूर्ण माहिती देतो। फक्त व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत मित्रांनो, माहिती खूप माहितीपूर्ण आहे। जे आहे हळद लावताना आपल्याला इथे 2 नाली पाडून घ्यायची आहे। या बेडमध्ये आपल्याला 2 साईडला हळद लावावं लागते, कारण की मधात आपली ड्रिपची लाईन असते, त्याच्या साईडला आपल्याला 2 साईडला आपल्याला हळद लावावं लागते। तर हळदी मधलं अंतर जे आहे ते आपल्याला 1 फूट ठेवायचं आहे। बघा मित्रांनो, आपल्याला बेने निवडताना चांगल्या प्रकारचे उच्च दर्जाचे आपल्याला बेने निवडायचे, बघू शकता अशा प्रकारे याला कोंब येणार आणि आपल्याला कांद्याच्या कट्ट्यामध्ये असे भरून घ्यायचे आहे बघा। आणि जे खराब झालेलं बेन आहे म्हणजे साधारण असं चिमलेलं, तर हे बिलकुल लावू नका मित्रांनो। याला वाढवून तुम्ही मार्केटमध्ये विकू शकता वापस। तर याला बायाच्या हातूनच अलग करून घ्या। आपल्याला निवडायला टाईम भेटला नाही तर निवडून टाकली असती, पण आता सध्या बघू शकता याला किती डोळे आहे, 1 2 3 4 5 6 डोळे आहेत मित्रांनो। आणि अशाच प्रकारचं आपल्याला 70 ग्रामपर्यंत आपलं हे बेन आहे। 70 ग्राम एका कांडीची याचं वजन आहे। तर अशाच आपल्याला कांड्या निवडायच्या। 30 ग्रामच्या वरती आपल्याला बेण्याची साईज पाहिजे, त्यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये भरू शकतो मित्रांनो। बघू शकता किती जबरदस्त याची लांबी आहे, माझ्या तळहात एवढं ही कांडी आहे। आपलं जे गट्टू आहे तो पूर्ण संपूर्ण लावून झालेला आहे। आता याच्यात आपण बीज प्रक्रिया केलेली आहे, त्यासाठी आपण घेतला आहे वॉर्डन, बघू शकता याच्यात असं आपल्याला पाणी करून घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये आपण जे आपलं बेनाचा कट्टा ठेवला आहे त्याच्यामध्ये असं बुडून 5 मिनिटं याच्यात ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला याची लागवड करायची आहे मित्रांनो। बघू शकता आपली जी कालपासून जे बेनं लावणं चालू होतं आपलं गट्टूचं, तर ते लावणं झालेलं आहे। आणि इथे आपण स्प्रिंकलरचं पाणी सुद्धा देणं चालू केलेलं आहे, कारण की पाऊस जसा पाहिजे तसा अजून मुबलक झालेला नाही आहे, त्यामुळे आपल्याला पाण्याची शिप देणं याला गरजेचं आहे मित्रांनो। इथे दिवसभर आपण हे शिप आपण 4 ते 5 घंटे चालवणार आहे आणि नंतर उद्या दुसऱ्या इकडे करणार आहे। पण एक महत्त्वाची सूचना की जेव्हा आपण लागवड करून घेतो मित्रांनो, तर लागवडीच्या नंतर आपल्याला त्याला लगेच भर देणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण की बघू शकता आता याला आपलं हे काल लागवड झाली होती आणि याच्यात आपण भर दिली आहे। तर बघू शकता किती सुंदर प्रमाणे याच्यावर भर पडलेली आहे आणि जबरदस्त आपला बेड दिसत। आणि आता बघा हे आपण आजपासून इकडे लावत चालू आहे, तिकडे आपलं बघा मजुराचं सगळं लावणं चालू आहे, पण या आणि या बेडमध्ये
व्हिडिओमध्ये तुम्हाला अंतर माहीत पडून जाणार. हा बेड बघा किती उचललेला आहे, म्हणजे याच्यावर भर बसली आहे आणि इकडून भर बसायचं नाही आहे, भर बसली नाही आहे. तर जेव्हा याच्यावर भर बसेल तर बघा इथे आपलं बेन आहे, बाया जास्त खोल लावत नाही बेनं. तर ही जी माती पाण्यामुळे सरकलेली आहे ते याच्यावरती येऊन चांगली याला भर बसून जाणार मित्रांनो. बघा मित्रांनो, आता मी तुम्हाला बेनं लावणं सांगतो कसं लावायचं आहे. बघू शकता इथे साधारणतः आपल्या जे मजुरांनी इथे बेनं आणून ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे याला कोण सुद्धा आलेलं आहे. तर तुम्हाला लावून दाखवतो कसं लावायचं. बघू शकता इथे बघा, इथे आपण याला तुम्हाला जुगाड दाखवला, तर जुगाडचा पण तुम्हाला व्हिडिओ येणार आपल्या चॅनलवर. बघू शकता इथे आपल्याला 2 साईडला नाली पाडून घ्यायची आणि नाली पाडल्यावर बघा इथे मजुराला उतरायला खूप हलकं जातं. तर अशा प्रकारे आपल्याला 9 ते 12 इंचावर इथे हळद लागवड करायची आहे. बघू शकता इथे आपल्याला आता अशा प्रकारे नाली करून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला चांगली मोठी मोठी हळद लावून घ्यायची आहे. बघू शकता अशा प्रकारे आपल्याला इतकं डिस्टन्स ठेवून ही हळद लावून घ्यायची, कारण की साधारणतः 1 फुटाचं अंतर झालेलं आहे. थोडं जास्त झालं, थोडं कमी करू. इतकं अंतर आपल्याला ठेवायचं आहे 1 फुटाचं. बघू शकता या बेना ते या बेना आपलं 1 फुटाचं अंतर झालेलं आहे. हे बघा 1 फुटाचं अंतर झालेलं आहे. तर काय होतं, जेव्हा हा गड्डा वाढतो, जेव्हा याचा गड्डा जो वाढतो तो इथपर्यंत येतो, साधारणतः इथपर्यंत येतो आणि याचा पण इथपर्यंत येतो. तर टिचीवर कोणी टिचीवर लावतं, तुम्ही सांगा टिचीवर लावल्यावर एवढं याच्यात अंतर काय राहणार आहे, त्याच्यामध्ये काय ते फुगणार आहे. तर बघू शकता याला अंतर आपल्याला बरोबर 9 इंच ते 12 इंचापर्यंत आपल्याला ठेवणे हे गरजेचं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपल्याला बेने पण टाकून घ्यायचे आणि लगेच जर पाण्याचा तुतडा असेल, पाणी तुमच्याकडे आलं नसेल तर नक्कीच लवकरात लवकर त्याला पाणी द्या. कारण की बघू शकता, तुम्हाला दाखवतो मी इथे. हे बघा आता इथपर्यंत ओल गेलेली आहे फक्त, आणि हिच्या बघा याच्या खाली बघा तुम्ही, हे बघा पूर्ण कोरडं आहे, हे पूर्ण कोरडं आहे. तर अशी भूल करू नका, लावल्याबरोबर तुम्ही याला पाणी लावून द्या. तर यावर्षी आपल्याला मालामाल करणारं पीक जे आहे ते हे हळदीचं पीक ठरू शकतं मित्रांनो. कारण की बाजारभाव सध्या 17 ते 18 हजार चालू आहे आणि हा बाजारभाव जर आजच्या तारखेला आहे तर दिवाळीच्या तेवढ्यात तर खूप जास्त 20 हजारापर्यंत बाजारभाव वाढू शकतो मित्रांनो. तर आपल्याला यावर्षी जबरदस्त अशी या 4 एकरमध्ये आपण ही जी हळद आहे ती संपूर्ण लावून घेणार आहे. अजून इथे आपले 43 बेड अजूनही साऱ्या पाडायचे राहिलेले आहे. अजूनही या फारीमध्ये आपल्याला 85 बेड पडले आहे आणि 85 बेडवर आपली जी आहे अर्ध्या बेडवर आपली गट्टू लागवड झाली आणि इकडे पूर्ण कांडी लागवड होणार आहे. आणि गट्टू आणि कांडीमध्ये पण बराचसा फरक जाणून येतो मित्रांनो, कारण की गट्टू जो आहे तो एकदम मूळ कंड आहे, त्याच्यावरूनच हळद खूप जास्त निघते, त्याच्यावरून जास्त ॲव्हरेज बसतो. आपण गट्टू हा तो पूर्ण लावून घेतलेला आहे. बघू शकता इथे संपूर्ण इथून तर तिकडे आपण गट्टू लावून घेतला आहे आणि इकडे पूर्ण कांडी लावलेली आहे. तर अशाच व्हिडिओ आपल्या चॅनलवर आता येत राहणार आहे, जे A to Z आपण हळदीची पूर्ण माहिती आपल्या चॅनलवर जी आहे ते येत राहणार आहे. आणि असेच आपल्या फॅमिलीमध्ये तुम्ही जॉईन होऊन जा, म्हणजे आपण मिळून शेती केली तर नक्कीच शेतकरी आपला पुढे जाणारा मित्रांनो आणि मालामाल होणार आहे. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत पुन्हा एकदा. बोला जय गजानन.